Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the subject of Principles of Marketing. Today we are discuss the unit number 4. तर आपण तुमचा जो प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग सब्जेक्ट आहे त्याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. त्यामधील युनिट नंबर 4 आहे त्याचा स्टडी आपण करतो आहे. युनिट नंबर 4 इज इंटायटल ॲज कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर तुमचा जो युनिट नंबर 4 आहे त्याचं टायटल आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर प्रिव्हियस लेक्चर्सला आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे कन्सेप्ट काय आहे, त्याचे प्रॉपर मीनिंग आणि त्याची डेफिनेशन्स यांचा स्टडी केलेला आहे. त्याचबरोबर आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट यांचे ऑब्जेक्टिव्ज कोणकोणते आहेत हे देखील आपण पाहिलेले आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची इम्पॉर्टन्सी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट का महत्त्वाचे आहे, का इम्पॉर्टंट आहे, तर ते इम्पॉर्टन्सी काय आहे त्याचा स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची जी काही प्रोसेस आहे ग्राहक संबंध व्यवस्थापन यांचे करीत असताना जी काही प्रक्रिया यूज केली जाते, जी काही प्रोसेस वापरली जाते, तर ती प्रोसेस कोणती आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत त्यांचा स्टडी देखील आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर या युनिट नंबर 4मध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करावा लागेल, तर मीनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ CRM, प्रोसेस ऑफ CRM, ब्रॉड एरियाज ऑफ CRM अँड ECRM अँड इट्स इम्पॉर्टन्सी अँड ॲप्लिकेशन्स. आपण सध्या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट याचा स्टडी करीत आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ती कन्सेप्ट काय आहे, त्याचं इम्पॉर्टन्सी आणि त्याचे ॲप्लिकेशन कशा प्रकारे केली जाते याचा स्टडी करणार आहोत. नाव लेट्स सी इम्पॉर्टन्सी ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. आपण हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट का महत्त्वाचे आहे, त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे ते फर्स्टली पाहणार आहोत. पण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट नक्की काय आहे? व्हॉट इज CRM? CRM is a business strategy that aims to understand, anticipate and manage the needs of an organization current and potential customer. तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय? जी काही ऑर्गनायझेशन आहे, जी काही बिझनेस आहे त्यांनी जे काही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस प्रोड्यूस केली असेल ते कस्टमर्सना सेल करणे आवश्यक आहे. मग असे कस्टमर्स जे करंट कस्टमर्स आहेत आणि जे पोटेन्शियल कस्टमर्स आहेत त्यांच्याबरोबर ही ऑर्गनायझेशन, ही बिझनेस, ही कंपनी काय करते, तर योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम करीत असते आणि त्याच्यासाठी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट योग्य प्रकारे काम करीत असते. ते ग्राहकांबरोबर रिलेशनशिप, त्यांच्याबरोबर संबंध योग्य त्या प्रकारे त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या प्रकारे त्या कंपनीला, त्या ऑर्गनायझेशनला हेल्प करीत असते. यामधून जर त्या काही कस्टमर्सचे प्रॉब्लेम्स असतील, त्यांचे काही कंप्लेंट्स असतील किंवा त्यांना एखाद्या प्रोडक्ट, एखाद्या सर्व्हिसबद्दलची इन्फॉर्मेशन आणखीन चांगल्या प्रकारे हवी असेल तर त्या कस्टमर्सच्या ऑल नीड्स ऑल प्रॉब्लेम सॉल्व करण्याचे, त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करण्याचे काम हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट करीत असते. त्याच्यामुळे काय होते, जे काही कस्टमर्स आहेत ते कस्टमर्स इन्क्रीज होतात. जे काही बिझनेस, जी काही कंपनी आहे त्यांची जी काही प्रोडक्ट व सर्व्हिसेस आहेत ते मोठ्या प्रमाणावर ते परचेस करतात आणि जर त्या प्रोडक्टमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते सहज त्या कंपनीला सांगू शकतात. का तर त्यांचे, त्या कस्टमर्सचे आणि त्या बिझनेसचे रिलेशनशिप जर घट्ट असतील, चांगल्या प्रकारचे असतील तर ते पूर्णपणे करता येते. यासाठी त्यांचे योग्य त्या प्रकारे त्या कस्टमर्सचे रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करणे आवश्यक आहे आणि हे मॅनेजमेंट करण्याचे काम, त्यांचे व्यवस्थापन करण्याचे काम हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये केले
जाते. आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे काय आहे, बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे. ओके, ती एक व्यूहरचना आहे त्यांचे. ओके, या बिझनेसचे काय एम असते, तर जे काही ऑर्गनायझेशनचे करंट आणि पोटेन्शियल कस्टमर्स आहेत त्यांना समजावून घेणे, त्यांच्या जे काही नीड्स असतील त्या मॅनेज करणे, आणि त्यामधून हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या ठिकाणी केले जाते. तर त्याची इम्पॉर्टन्स ही काय आहे याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत, की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट त्याचं महत्त्व काय आहे. जर कस्टमर रिलेशनशिप योग्य त्या प्रकारे मेंटेन केली नाही तर काय होऊ शकते. ओके, ते आपण या ठिकाणी पाहत आहोत. द इम्पॉर्टन्स ऑफ CRM. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे महत्त्व. तर फर्स्ट इम्पॉर्टन्स हे आहे, CRM must be part of an overall company philosophy. Customer relationship management must be part of an overall company philosophy. ओके, हे कंपनी आहे त्या कंपनीची ओव्हरऑल फिलॉसॉफीचा हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय आहे, एक महत्त्वाचा असा पार्ट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. CRM इज कोअर टू ऑल बिझनेसेस. इसेन्शियली इट इज अबाउट सेलिंग गुड प्रोडक्ट्स और सर्विसेस टू द राईट पीपल. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज अ कोअर टू ऑल बिझनेस. ओके, संपूर्ण बिझनेसचा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय आहे, एक कोअर कन्सेप्ट आहे. ओके, ते गाभाभूत संकल्पना आहे आणि ते अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये सेलिंग गुड प्रोडक्ट्स और सर्विसेस टू द राईट पीपल. ओके, योग्य त्या व्यक्तींना जे काही प्रोडक्ट आहे, जे काही सर्विसेस आहे ते सेल करण्याचे काम या ठिकाणी करीत असते. नेक्स्ट इम्पॉर्टन्स आहे, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉल्युशन्स मस्ट इन्क्लूड नॉट जस्ट सिस्टम्स बट also people, process and strategy. Okay, customer relationship management solutions must include not just system but also people, process and strategy. तर हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे. ओके, ते काय एक सिस्टम आहे आणि सिस्टम्समध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. मग यामध्ये पीपल्स, प्रोसेस आणि स्ट्रॅटर्जी हे सर्व या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या सॉल्युशन्समध्ये काय आहे, इन्क्लूड आहेत. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मस्ट फोकस ऑन सिलेक्टिंग अँड मॅनेजिंग कस्टमर व्हॅल्यू अँड लॉयल्टी थ्रू अ लाँग टर्म रिलेशनशिप. तर हे जे काही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आहे ते ग्राहकांबरोबरचे योग्य त्या प्रकारे संबंध त्यांचे मॅनेजमेंट करण्यासाठी कोणत्या गोष्टीवरती जास्त लक्ष केंद्रित करते, त्यांचा फोकस कोणत्या ठिकाणी असतो, तर सिलेक्टिंग अँड मॅनेजिंग कस्टमर व्हॅल्यू अँड लॉयल्टी. ओके, जे काही कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सची व्हॅल्यू आणि लॉयल्टी योग्य त्या प्रकारे सिलेक्ट करून त्यांचे मॅनेज करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि त्यामधून जे काही कस्टमर्स आहेत, ओके, जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे लाँग टर्म रिलेशनशिप या ठिकाणी मेंटेन करण्याचे आणि मॅनेजमेंट करण्याचे काम केले जाते. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा मेन फोकस कोणत्या गोष्टीवरती असतो, तर जे काही कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सची व्हॅल्यू आणि त्यांची लॉयल्टी योग्य त्या प्रकारे सिलेक्ट करून त्यांचे मॅनेजिंग करणे आणि त्यामधून त्या कस्टमर्सबरोबर लाँग टर्म रिलेशनशिप मेंटेन करण्यावर या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा फोकस, त्यांचे लक्ष या ठिकाणी जास्त असते. आणि लास्ट इम्पॉर्टन्स ही आहे CRMची, की CRM इज नॉट अ सिंगल सिस्टम. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे काही सिंगल सिस्टम नाही आहे, बट अ कॉम्प्रेसिव्ह ॲप्लिकेशन आर्किटेक्चर कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल सिस्टम. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे काही सिंगल सिस्टम नाही आहे, तर त्याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह ॲप्लिकेशन आर्किटेक्चर कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल सिस्टम्स
यांचा समावेश यामध्ये होत असतो. तर अशा प्रकारे हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट का महत्त्वाचे आहे? ओके, कंपनीमध्ये हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट का केले जाते? त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे? तर कंपनी ही काय आहे, एक ओव्हरऑल फिलॉसॉफी आहे आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हा या कंपनीच्या काय आहे, ओव्हरऑल फिलॉसॉफीचा एक पार्ट आहे. त्याचबरोबर जे काही बिझनेसचे कस्टमर्स आहेत, ओके, त्यांच्याबरोबर लाँग टर्म रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हेल्प करीत असते. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ही काही सिंगल सिस्टम नाही आहे, तर त्यामध्ये ओके ती एक सेव्हरल सिस्टम आहे ज्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह ॲप्लिकेशन आर्किटेक्चर कन्सिस्टंट याचा समावेश होत असतो. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे एक अशा प्रकारचे सोल्युशन आहे की ज्यामध्ये पीपल, प्रोसेस अँड स्ट्रॅटर्जी यांचा समावेश यामध्ये होत असतो. म्हणून कस्टमर्सबरोबर योग्य त्या प्रकारे रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी, त्यांचे मॅनेजमेंट करण्यासाठी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सिस्टम या ठिकाणी काम करीत असते. आणि त्यामधून जे काय करंट कस्टमर्स आहेत आणि जे पोटेन्शियल कस्टमर्स होणार आहेत त्यांच्याबरोबर लाँग टर्म रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम या ठिकाणी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम करीत असते. त्यानंतर या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची काय प्रोसेस आहे? जर ग्राहकांबरोबर रिलेशनशिप जर मॅनेज करायचे असेल तर त्यासाठी योग्य त्या प्रोसेसमधून ते मॅनेज करता येते. मग त्याची प्रोसेस काय आहे, ती प्रक्रिया काय आहे, त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज द CRM प्रोसेस? CRM प्रोसेस हे काय आहे त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर CRM मीन्स कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. मग त्याची प्रोसेस नक्की आहे काय? तर दी CRM process is a strategy for keeping every customer interaction personalized and meaningful that consists of 5 main steps. लक्षात घ्या, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट याची एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये काय केलं जाते, एक स्ट्रॅटर्जी ठरवली जाते आणि त्याच्यामधून जे काही कस्टमर्स आहेत त्यांच्याबरोबर रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी, त्याचे मॅनेजमेंट करण्यासाठी एक प्रोसेसचा यूज केला जातो. आणि या प्रोसेसमध्ये 5 मेन स्टेप्स आहेत. त्या 5 मेन स्टेप्स कोणत्या आहेत, ते कशा प्रकारे काम करतात की जेणेकरून जे काही कस्टमर्स रिलेशनशिप आहे त्यांचे योग्य त्या प्रकारे मॅनेजमेंट करता येईल. तर त्या 5 स्टेप्स कोणकोणत्या आहेत याचा स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये कस्टमर इंटरॅक्शन अँड पर्सनलाइज अँड मिनिंगफुल करण्यासाठी काय केले जाते, एक स्ट्रॅटर्जीचा यूज केला जातो. आणि या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये 5 मेन स्टेप्स इन्क्लूड्स आहेत. अ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम provides the data and functionalities your team needs to execute this strategy and ultimately turn leads into customers. हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम काय करते, तर जी काही त्यांची टीम आहे, ओके, जी काही सिस्टम रन करीत आहे, ड्राईव्ह करीत आहेत, त्या टीमला हे त्या कस्टमर्सचा काय केलं जातो, जो काही डेटा आहे अँड फंक्शनॅलिटीज युअर टीम नीड्स टू एक्झिक्युटिव्ह दिस स्ट्रॅटर्जी. जी काही टीम आहे त्याला डेटा प्रोव्हाइड करण्याचे काम या ठिकाणी केले जाते आणि त्यामधून जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे रिलेशनशिप मॅनेज करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतर व्हॉट इज द CRM प्रोसेस सायकल? तर या प्रोसेस काय आहे, तर या प्रोसेसमध्ये 5 मेन स्टेप्सचा वापर करून कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट केले जाते. तर त्याचबरोबर आपण हे CRM प्रोसेस सायकल काय आहे, ओके, जी काही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची जी काही प्रोसेस आहे, त्याची जी काही प्रक्रिया आहे, त्याची एक सायकल आहे. तर ते सायकल काय, त्याचं प्रॉपर मिनिंग काय? तर टू अंडरस्टँड द स्टेप्स ऑफ द CRM प्रोसेस यू हॅव टू अंडरस्टँड द कस्टमर लाईफ सायकल.
ओके, आपण या ठिकाणी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोसेस काय आहे, तर स्टेप्स कोणत्या आहेत त्याचा स्टडी पुढे करणार आहोत. तर ते जाणून घेतल्यानंतर आपल्याला हे कस्टमर लाईफ सायकल काय आहे ते लक्षात येणार आहे, ते समजणार आहे. आणि इट्स वन ऑफ द फर्स्ट कन्सेप्ट यू लर्न ॲज अ सेल्स rep to understand how to a person becomes a loyal customer. The customer relationship management cycle involves marketing, customer service and sales activities. या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सायकलमध्ये मार्केटिंग, कस्टमर सर्व्हिसेस अँड सेल्स ॲक्टिव्हिटीज या गोष्टी यामध्ये इन्क्लूड आहेत. त्यांचा समावेश या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सायकलमध्ये होत असतो. इट स्टार्ट्स विथ आउटरीच अँड कस्टमर ॲक्विजिशन अँड आयडली लीड्स टू कस्टमर लॉयल्टी. देर आर 5 की स्टेजेस इन द CRM सायकल. तर ही जी काही CRM सायकल आहे त्यामध्ये 5 स्टेजेस आहेत. तर ते 5 स्टेजेस कोणत्या आहेत, तर फर्स्ट स्टेज आहे रिचिंग अ पोटेन्शियल कस्टमर. सेकंड स्टेज कस्टमर ॲक्विजिशन. थर्ड इज कन्वर्जन. फोर्थ इज कस्टमर रिटेन्शन अँड लास्ट इज कस्टमर लॉयल्टी. ओके, लक्षात घ्या की जी काही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची जी सायकल आहे त्याच्यामध्ये 5 की स्टेजेस आहेत. तर ते की स्टेजेस कोणत्या आहेत, तो फर्स्ट आहे रिचिंग अ पोटेन्शियल कस्टमर. सेकंड इज कस्टमर ॲक्विजिशन. थर्ड आहे कन्वर्जन. फोर्थ आहे कस्टमर रिटेन्शन अँड लास्ट इज कस्टमर लॉयल्टी. या कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सायकलचा यूज करून हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम काय करते, तर जे काही ग्राहक आहेत त्यांच्याबरोबर योग्य त्या प्रकारे संबंध मेंटेन करण्याचे आणि त्यांचे मॅनेजमेंट करण्याचे काम करीत असते. The CRM process is that concept in action. It's the tangible steps an organization must take to help drive consumers through the cycle of learning about your brand and ultimately becoming repeat customer. तर एक कस्टमर रिलेशनशिप प्रोसेस काय आहे, दी कन्सेप्ट इन ॲक्शन. यामध्ये काय केली जाते, कृती केली जाते. मग यामध्ये ॲक्शन कोणत्या प्रकारची केली जाते, तर यामध्ये जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे रिलेशनशिप मॅनेज करण्याचे काम केले जाते. त्याच्यामधून इट्स द टँजिबल स्टेप्स अँड ऑर्गनायझेशन. आणि त्या ऑर्गनायझेशनची काय आहे, एक टँजिबल स्टेप्स आहे. त्याच्यामध्ये त्याची मदत ही कशासाठी होते, तर कन्झ्युमर्स थ्रू दिस सायकल ऑफ लर्निंग अबाउट युअर ब्रँड अँड अल्टिमेटली बिकमिंग रिपीट कस्टमर्स. ओके, जो काय कंपनीचा ब्रँड आहे त्या ब्रँडचे काय केले जाते यामधून, त्या कन्झ्युमरचे, त्या कस्टमर्सचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांची जे काही अपेक्षा असतील हे जाणून घेण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि त्यामधून त्यांच्याबरोबर त्या कस्टमर्सचे रिलेशनशिप मेंटेन केले जाते. अकॉर्डिंग टू द कस्टमर लाईफ सायकल, we know that the first step in the CRM process is maximizing reach with leads. In practice, reach in using your CRM platform to generate brand awareness through targeted marketing campaigns. तर आपण कस्टमर लाईफ सायकल यामधून जे काही CRM प्रोसेस आहेत त्यांच्या स्टेप्सचा स्टडी करणार आहोत. त्यामधील ओके CRM प्रोसेसमधील फर्स्ट स्टेप काय आहे, तर जनरेट ब्रँड अवेअरनेस. सेकंड स्टेप आहे ॲक्वायर लीड्स. थर्ड स्टेप आहे कन्वर्ट लीड्स इनटू कस्टमर्स. फोर्थ नंबरची स्टेप आहे प्रोव्हाइड सुपेरियर कस्टमर सर्व्हिसेस अँड लास्ट स्टेप्स आर ड्राईव्ह अप सेल्स. तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला जी काही CRM प्रोसेस आहे, जी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची जी काही प्रोसेस आहे त्याचे 5 स्टेप्स आहेत. ओके, तर त्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत, तर त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करीत आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे जनरेट ब्रँड अवेअरनेस. जो काही ब्रँड आहे त्याचा अवेअरनेस जनरेट केला जातो
हा या प्रोसेसमधील या CRM प्रोसेसमधील फर्स्ट स्टेप आहे. मग असे ब्रँड अवेअरनेस जनरेट करण्यासाठी त्यामध्ये ते अवेअरनेस कशा प्रकारे जनरेट केला जातो याचा स्टडी आपण करणार आहोत. तर फर्स्ट स्टेप आहे CRM प्रोसेसमधील जनरेट ब्रँड अवेअरनेस. The first step to acquiring new customer is TC introduce them to your business. जे काय बिझनेस आहे, जी काय कंपनी आहे, जी ऑर्गनायझेशन आहे, त्यामध्ये काय केले जाते, फर्स्ट ऑफ ऑल न्यू कस्टमर्स यामध्ये ॲक्वायर केले जातात. अँड द मार्केटिंग टीम टिपिकली टेक्स ऑन दिस टास्क थ्रू अ नंबर ऑफ मेजर्स. ओके, फर्स्टली याच्यामध्ये न्यू कस्टमर्स ती ऑर्गनायझेशन, ती बिझनेस काय करत असते, ॲक्वायर करीत असते. आणि त्याच्यामधून जी काय त्यांची मार्केटिंग टीम असेल ती याच्या मदतीने आणखीन कस्टमर्स त्या बिझनेसचे कसे वाढवता येईल याच्यावर काय करीत असते, फोकस करीत असते. मग असा ब्रँड अवेअरनेस जनरेट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा यूज केला जातो. तर फर्स्ट ऑफ ऑल लर्निंग अबाउट युअर टार्गेट ऑडियन्स. ओके, जे काही टार्गेट ऑडियन्स आहेत त्यांच्याकडून काय केले जाते, या ठिकाणी लर्न केली जाते. मार्केटर्स विल कंडक्ट रिसर्च टू आयडेंटिफाय देअर ऑडियन्स, टार्गेट डेमोग्राफिक्स, इंटरेस्ट, प्रेफर्ड चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन, व्हॉट मेसेजिंग दे रिस्पॉन्ड मस्ट टू अँड व्हॉट दे केअर अबाउट. तर जेव्हा CRM प्रोसेसमध्ये या फर्स्ट स्टेपची हेल्प घेतली जाते, यामधून काय केले जातो, जो का त्यांचा कंपनीचा ब्रँड असेल तो ब्रँड अवेअरनेस करण्यासाठी याचे या ठिकाणी जनरेट केले जाते. त्याच्यामधून ओके असा ब्रँड जनरेट करायचा असेल, त्याचा अवेअरनेस जनरेट करायचा असेल तर त्या ठिकाणी जे काही टार्गेट ऑडियन्स आहेत ते या ठिकाणी आयडेंटिफाय केले जातात. मग असे टार्गेट ऑडियन्स, डेमोग्राफिक, इंटरेस्ट, प्रेफर्ड चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन याच्या आधारे काय केले जाते, मार्केटर्स त्यांचा रिसर्च करीत असतो. आणि व्हॉट मॅसेजिंग दे रिस्पॉन्ड मोस्ट टू, आणि त्यामधून ते कोणत्या मॅसेजला जास्त प्रतिसाद देतात, रिस्पॉन्ड देतात, हे या ठिकाणी आयडेंटिफाय केले जाते. आणि व्हॉट दे केअर अबाउट, आणि ते कोणत्या गोष्टीबद्दल जास्त काळजी करतात, हे या ठिकाणी काय केले जाते, ब्रँड अवेअरनेस जनरेट करताना या प्रोसेसमध्ये अशा प्रकारे काम केले जाते. तर काय केले जाते यामध्ये, लर्निंग अबाउट युअर टार्गेट ऑडियन्स, जे काही टार्गेट ऑडियन्स आहेत त्यांचे डेमोग्राफीज, त्यांचा इंटरेस्ट, त्यांचे प्रेफर्ड चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन, ते कोणत्या डिस्ट्रीब्युशन चॅनलला प्रेफर करतात, या सर्व गोष्टी यामध्ये मार्केटर्स काय करतो, आयडेंटिफाय करतो, त्यांचा रिसर्च करतो. आणि त्यामधून ते जे काही ग्राहक आहेत ते त्या मॅसेजला कशा प्रकारे प्रतिसाद देतात, कसा रिस्पॉन्ड देतात, याचे आयडेंटिफाय या ठिकाणी केले जाते. त्यानंतरचे सेकंड आहे सेगमेंटिंग युअर टार्गेट ऑडियन्स. जे काही टार्गेट ऑडियन्स आहेत त्यांचे विभाजन, त्यांचं सेगमेंटेशन या ठिकाणी केले जाते. ओके, तर त्यामधून काय होणार आहे, त्यांचं सेगमेंटेशन केल्यानंतर, त्यांचं विभाजन केल्यानंतर जे काही कस्टमर्स आहेत, जे ऑडियन्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे विभाजन करता येते. आणि त्याच्यामधून ओके त्यांचा इंटरेस्ट, त्यांचे डेमोग्राफिक्स, त्यांचे जिओग्राफिक असे विभाजन केल्यानंतर जे काही कस्टमर्स आहेत त्यांच्यामध्ये रिलेशनशिप योग्य त्या प्रकारे मेंटेन करून त्यांचे मॅनेजमेंट करता येते. ऑडियन्स पर्सन्स आर क्रिएटेड टू सेगमेंट अ ब्रँड्स टार्गेट ऑडियन्स इंटू सिमिलर ग्रुप्स बेस्ड ऑन सिमिलर इंटरेस्ट और डेमोग्राफिक्स. ओके, अनेक असे ऑडियन्स असतात की त्यांचा काय असतो, ते एकाच ब्रँडला काय करतात, त्यांचा इंटरेस्ट त्या ठिकाणी असतो, त्या गोष्टीला, त्या ब्रँडला ते लाईक करतात. मग असा जो काही टार्गेट ऑडियन्स आहेत त्यांचे विभाजन या ठिकाणी केले जाते. अँड दिस हेल्प्स मार्केटर्स आयडेंटिफाय विच टाइप्स ऑफ पीपल आर मोस्ट लायकली टू बिकम कस्टमर्स अँड हू देअर कंपेन शूड टार्गेट. आणि यामधून जे काही मार्केटर्स आहेत ते त्यांना याची हेल्प कशी होते, तर जे काही पीपल्स आहेत, जे काही ऑडियन्स आहेत, जे कस्टमर्स आहेत ते कोणत्या गोष्टीला मोठ्या प्रमाणावर लाईक करतात, ते टार्गेट
ऑडियन्स कोणते आहेत, त्यांचं योग्य त्या प्रकारे सेगमेंटेशन करून ते कोणत्या प्रोडक्टला मोठ्या प्रमाणावर लाईक करतात यांचे आयडेंटिफाय करण्यासाठी हे अत्यंत हेल्प या मार्केटर्सला करीत असतात. आणि त्यामधील थर्ड आहे क्रिएटिंग मार्केटिंग कॅम्पेन्स दॅट स्पीक टू दोज टार्गेट डेमोग्राफिक. ओके, क्रिएटिंग मार्केटिंग कॅम्पेन्स दॅट स्पीक टू दोज टार्गेट डेमोग्राफिक्स. तर यामध्ये काय केले जाते, तर A/B टेस्ट अँड मार्केटिंग ऑटोमेशन कॅन बी यूज टू आयडेंटिफाय व्हॉट वर्क्स अँड व्हॉट डझंट. ओके, काय काम केले पाहिजे आणि कोणते काम करू नये यासाठी हे काय केले जाते, मार्केटिंग ऑटोमेशन याचा वापर करून ते आयडेंटिफाय करण्याचे काम या ठिकाणी करीत असते. आणि टू क्रिएट युनिक कॅम्पेन्स फॉर युनिक कस्टमर सेगमेंट्स, यामधून जे काही युनिक कस्टमर्स असतील ते क्रिएट करण्याचे काम याच्याद्वारे सेगमेंटच्याद्वारे या ठिकाणी केले जाते. आणि सच ॲज ऑन सोशल मीडिया और ईमेल अँड टू क्रिएट स्ट्रॅटेजीज फॉर लीड ॲक्विजिशन. आणि असे कस्टमर्स, युनिक कस्टमर्स क्रिएट करण्याचे काम हे सोशल मीडियाद्वारे किंवा ईमेलद्वारे केले जाते. तर अशा प्रकारे या फर्स्ट स्टेप्समध्ये ओके प्रोसेस जी आहे त्याचे 5 स्टेप्स आहेत. CRM प्रोसेसच्या 5 स्टेप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप होती जनरेट ब्रँड अवेअरनेस. जो काही कंपनी आहे त्यांचे जो काही प्रोडक्ट आहे, त्यांची जो काही सर्व्हिसेस आहे, त्याचा जो काही ब्रँड आहे त्याचा अवेअरनेस जनरेट करण्याचे काम या फर्स्ट स्टेपमध्ये केले जाते. आणि यामधून जे काही टार्गेट ऑडियन्स आहेत, जे कस्टमर्स आहेत त्यांच्याकडे फोकस करून त्यांनी जो काही ब्रँड आहे त्याचे अवेअरनेस जनरेट करण्यासाठी याची मदत या ठिकाणी घेतली जाते. त्यानंतर सेकंड स्टेप आहे CRM प्रोसेसची ॲक्वायर लीड्स. ओके, दिस इज द सेकंड स्टेप इन दी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. तर सेकंड स्टेपमध्ये काय केले जाते, तर इंट्रोड्युसिंग युअर ब्रँड टू अ पोटेन्शियल कस्टमर इज जस्ट द बिगिनिंग ऑफ द CRM प्रोसेस. जी काही CRM प्रोसेसची जी स्टार्टिंग असेल, त्याचं बिगिनिंग असेल, तर यामध्ये काय केले जाते, जे काही पोटेन्शियल कस्टमर्स आहेत इन फ्युचरमध्ये आपले जे काही कस्टमर्स होणार ज्या कंपनीचे, अशा पोटेन्शियल कस्टमर्सला जो काही ब्रँड आहे तो इंट्रोड्यूस करण्याचे काम या सेकंड स्टेपमध्ये CRM प्रोसेसच्या सेकंड स्टेपमध्ये केले जाते. फ्रॉम देअर यू हॅव टू एन्करेज देम टू लर्न मोर अबाउट युअर बिझनेस अँड एंगेज विथ इट. यामध्ये काय केले जाते, तर कस्टमर रिलेशनशिप प्रोसेसमध्ये जे काही पोटेन्शियल कस्टमर्स आहेत त्यांना एन्करेज केले जाते, त्यांना प्रोत्साहित केले जाते की जो काही बिझनेस आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे त्यांनी त्या बिझनेस ऑर्गनायझेशनची ऑल इन्फॉर्मेशन काय करावी, लर्न करावी आणि त्याच्यामध्ये एंगेज व्हावे. कारण त्यांचा जो काही ब्रँड असेल तो चांगल्या प्रकारचा आहे हे पटवून देण्यासाठी हे या ठिकाणी काम करीत असते. म्हणून या कस्टमर रिलेशनशिप प्रोसेस मॅनेजमेंट प्रोसेसमध्ये ही सेकंड स्टेप अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण यामधून जे काही पोटेन्शियल कस्टमर्स आहेत, जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्याची फ्युचरमधील जे कस्टमर्स मिळणार आहेत, जे कस्टमर्स होणार आहेत त्यांना त्या ब्रँडचे इंट्रोड्युसिंग करण्याचे काम या CRM प्रोसेसच्या सेकंड स्टेपमध्ये केले जाते. डिपेंडिंग ऑन हाऊ युअर कंपनी इज स्ट्रक्चर दिस लीड ॲक्विजिशन स्टेप कुड बी अ मार्केटिंग और सेल्स टीम रिस्पॉन्सिबिलिटी. सेकंड स्टेप आहे ॲक्वायर लीड्स. तर डिपेंडिंग ऑन हाऊ युअर कंपनी इज स्ट्रक्चर दिस लीड ॲक्विजिशन स्टेप कुड बी अ मार्केटिंग और सेल्स टीम रिस्पॉन्सिबिलिटी और बोथ. तर जर यामध्ये काय केले जाते, जे काही कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोसेस आहे त्यामधून जे पोटेन्शियल कस्टमर्स आहेत ते कस्टमर्स मोठ्या प्रमाणात कसे मिळतील याच्यासाठी जो काही ब्रँड आहे तो इंट्रोड्यूस करण्याचे काम केले जाते. त्यानंतर थर्ड स्टेप आहे कन्वर्ट लीड्स इनटू कस्टमर्स. तर थर्ड प्रोसेसमध्ये काय केले जाते, तर यू हॅव सक्सेसफुली एंगेज विथ युअर लीड्स अँड दे आर इंटरेस्टेड. नाव इट्स टाईम टू टर्न दोज लीड्स इनटू कस्टमर. टू डू सेल्स
reps must first be skilled at identifying how interested leads are and specifically whether they are interested enough to make a purchase. A CRM system is very helpful here. The historical data from past successful sales can be used to identify lead qualification criteria. तर जे काही CRM सिस्टम आहे त्याच्यासाठी हे अत्यंत हेल्पफुल आहे की त्याच्यामधून जो काही त्याचा हिस्टॉरिकल डेटा असेल त्या कस्टमर्सचा ओके तो कस्टमरचा जो काही हिस्टॉरिकल डेटा असेल त्याच्यामधून सेल्स ही किती झाली आहे ते आयडेंटिफाय या ठिकाणी करता येते. And this criteria can be added as attributes to your CRM's lead scoring tool to help reps identify opportunities with the highest probability of a sale. तर हा CRM असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यामध्ये जे कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सबरोबर रिलेशनशिप कसे मेंटेन करता येईल यासाठी ती कंपनी काय करते, त्यांचा जो काही ब्रँड आहे, जे काही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस आहे ते योग्य त्या प्रकारे त्या कस्टमर्सना देण्याचा प्रयत्न करते आणि त्यामधून त्या कंपनीचे जे काही सेलिंग असेल ते सेलिंग इन्क्रीज कसे होईल, त्या कस्टमर्सने त्या वस्तू कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात परचेस करतील यासाठी हे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम या ठिकाणी काम करीत असते आणि त्याच्यामधून ग्राहकांबरोबर संबंध व्यवस्थापन करण्याचे ते मेंटेन करण्याचे काम करीत असते. मग या CRMची काही प्रोसेस आहे, ती जी काही CRM सिस्टम आहे त्याची प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसमध्ये 5 स्टेप्स इन्क्लूड आहेत. तर फर्स्ट स्टेप्स कोणते आहे तर जनरेट ब्रँड अवेअरनेस, सेकंड स्टेप आहे ॲक्वायर लीड्स आणि थर्ड स्टेप आहे कन्वर्ट लीड्स इनटू कस्टमर्स. तर यामध्ये जे काही कस्टमर्स आहेत त्यांचे लीड्समध्ये कन्वर्ट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतरची स्टेप आहे प्रोव्हाइड सुपेरियर कस्टमर सर्व्हिसेस. जे काही कस्टमर्स आहेत त्यांना जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते ती योग्य त्या प्रकारे प्रोव्हाइड करण्यासाठी देखील हे CRM सिस्टम काम करीत असते. यू सक्सेसफुली कन्वर्टेड युअर लीड इनटू अ कस्टमर great, but the CRM process doesn't end when a customer converts. In order to grow as a company, you need to retain customer. Excellent services from support. According to Zendesk 2020 Customer Experience Trends Report, customer service is the biggest factor that determine a consumer loyalty to a brand. तर Zendesk 2020 कस्टमर एक्सपिरियन्स ट्रेंड्स रिपोर्ट यांच्यानुसार त्यांनी काय सांगितले आहे की जे काही कस्टमर सर्व्हिसेस हे काय आहे एक बिगेस्ट फॅक्टर आहे. त्याच्यामधून जे काही कंझ्युमर्स लॉयल्टी आहे त्यांचा जो काही ब्रँड आहे हे डिटरमाइन करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. Poor customer service can cost you customers and negatively impact your reputation. जर जे काही कस्टमर्सला जी काही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते जर ते पुअर असेल तर त्यामधून काय होणार आहे, जे काही कस्टमर्स आहेत त्यांचा निगेटिव्हली इम्पॅक्ट त्या कंपनीच्या रेप्युटेशनवरती होत असतो. अँड सपोर्ट टीम्स मस्ट बी एबल टू डिलिव्हर सुपेरियर सपोर्ट वेनेवर अँड हाऊ एवर देअर कस्टमर एक्सपेक्टेड. मग यामधून ज्या काही कस्टमर्स आहेत त्यांना त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्यांचे जे काही कस्टमरच्या एक्सपेक्टेशन्स असतील त्याच्यानुसार त्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे डिलिव्हरी करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि नंतरची स्टेप आहे ड्राईव्ह अप सेल्स. तर या CRM प्रोसेसमधील 5 नंबरचे स्टेप कोणते आहे तर ड्राईव्ह अपसेल्स ड्राईव्ह करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. मग हे कसे करते तर व्हेन वी थिंक ऑफ अ रिटर्निंग कस्टमर वी इमॅजिन अ शॉपर कंटिन्युअली कमिंग बॅक to the same business to buy the product they know and love. But there is another key way existing customer provide value by upgrading to more expensive products.
If your business is service based, you may find upsells opportunity through चेक इन कॉस्ट. जर एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे ती फक्त सर्व्हिसेस बेस्ड असेल, ती फक्त सर्व्हिसेस कस्टमर्सला प्रोव्हाइड करीत असते, तर ते त्यांची जी काही अपसेल्स आहेत, अपसेल्स ऑपॉर्च्युनिटी कशा प्रकारे चेक करू फाइंड आउट करतात. तर चेक इन कॉस्टच्या थ्रू ही बिझनेस जी काही सर्व्हिस बेस्ड आहे ती त्यांची अपसेल्स ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी फाइंड आउट करत असते. अँड set reminders in your CRM to regularly reach out to repeat customer to ask how they are doing and whether there is any way you could improve your service. आणि त्यामधून हे CRM प्रोसेस काय करते, तर जे काही कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सना कशा प्रकारे अशी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता येईल, मग ती सर्व्हिस इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील यांची मदत या ठिकाणी होत असते. विथ अ CRM प्रोसेस द कस्टमर लाईफ सायकल नो लॉंगर फील्स abstract. The right CRM enables you to create a deliberate, personalized experience that naturally drives leads through your sales pipeline. तर अशा प्रकारे आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे जे काही बिझनेस ऑर्गनायझेशन आहे त्यांचे जे काही कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सबरोबर त्यांचे संबंध, त्यांचे रिलेशनशिप कसे मेंटेन करावे, त्याचे मॅनेजमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे याचा स्टडी या ठिकाणी करीत आहोत. तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट एक सिस्टम आहे ज्याच्यामध्ये कस्टमर्स जे काही करंट कस्टमर्स आहेत आणि जे पोटेन्शियल कस्टमर्स असतील त्यांच्याबरोबर रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम केले जाते. मग त्याच्यामध्ये त्यांना त्यांचे जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत की कशा प्रकारचे प्रोडक्ट त्यांना हवे, सर्व्हिसेस कशी हवी आहे, हे सर्व या ठिकाणी फाइंड आउट केले जाते. आणि त्याच्यामधून त्यांना जे काय आपण कंपनी जी काय गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करत असते त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून त्यांना ते वस्तू प्रोव्हाइड करतात आणि त्यामधून रिलेशनशिप मेंटेन करण्याचे काम करीत असतात. मग असे रिलेशनशिप मेंटेन करायचे असेल, त्यांचे मॅनेजमेंट करायचे असेल तर त्यासाठी काही प्रोसेस आहे. तर त्या प्रोसेसमध्ये CRMची एक प्रोसेस असते. त्या प्रोसेसमध्ये 5 स्टेप्स ह्या इन्क्लूड्स आहेत. तर त्या 5 स्टेप्स कोणकोणत्या आहेत, तर फर्स्ट स्टेप आहे जनरेट ब्रँड अवेअरनेस, सेकंड आहे एक्वायर लीड्स, थर्ड आहे कन्वर्ट लीड्स इंटू कस्टमर्स, फोर्थ आहे प्रोव्हाइड सुपेरियर कस्टमर सर्व्हिसेस आणि लास्ट आहे ड्राईव्ह अपसेल्स. या CRM प्रोसेसचा यूज करून कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट योग्य प्रकारे केले जाते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट त्याची इम्पॉर्टन्सी काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे त्याचा स्टडी केला. तर त्याची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये ज्या 5 स्टेप्स इन्क्लूड्स आहेत त्यांचा स्टडी या ठिकाणी आज आपण या लेक्चर्समध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.